महिलांच्या सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र सरकारने पिंक ई रिक्षा योजना आणली। या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील 7 शहरात ही योजना राबवली जाईल आणि 5,000 रिक्षा वितरण होतील, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती। पण तुम्हाला माहिती आहे, ही योजना याआधी झारखंड राज्यातील रांची जिल्ह्यात राबवली गेली होती। महिलांची सुरक्षितता सुधारण्यासाठी आणि महिलांना आर्थिक संधी उपलब्ध करून देण्याचा यामागचा हेतू होता। याशिवाय तामिळनाडू, सुरत, ओडिशा आणि गुडगाव या शहरात पिंक रिक्षा पाहायला मिळतात। महाराष्ट्रातही याच हेतूने ही योजना सुरू केलेली। पिंक ई रिक्षा नेमकी काय आहे? इलेक्ट्रिक म्हणजे बॅटरीवर चालणारी पिंक रंगाची नेचर फ्रेंडली रिक्षा। गरीब आणि होतकरू महिलांना 20% सबसिडीवर दिली जाते। 10% अर्जदार महिलेला द्यावे लागतात। उरलेले 70% अगदी कमी इंटरेस्टमध्ये सरकार पात्र अर्जदार महिलांना बँक लोन मार्फत देते। या कर्जाची मुदत 5 वर्ष असते। याची सविस्तर ट्रेनिंगही दिली जाते। शिवाय मेट्रो लाईन, एअरपोर्ट अशा ठिकाणी सरकार टाय अप करते, म्हणजे रोजगाराचं साधनही आणि रोजगारही।